अजित पवारांना पूर्वी इकडे सन्मान होता अशी टीका त्यांनी केलेली होती. उमेदवारीसाठी तिकडे गेला काय सांगता? एकनाथ खडसेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधान परिषदचा राजीनामा द्यावा, मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी. एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना धोका दिला, त्यांना अंधारात ठेवलं, त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी. त्यांची आमदारकी शाबूत राहते, मुलीला उभं करावं, पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे. अजितदादांनी असं केलं नाही. 45-50 आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत. अजितदादांनी धोका दिलेला नाही. आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील. अनिल दादांना सांगतात ते 4 महिन्याचा आमदार आहे. अनिल दादांच्या मताने ते MLC झालेले आहेत. त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं आहे, अजितदादांवर बोलताना विचार करा. बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा, नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा. पूर्वी अजितदादांकडे आमदार उपमुख्यमंत्री पद होतं, मात्र त्यांना 3 जागांसाठी हे करावं लागतं असंही ते म्हटले, बायकोसही. हो ना, मग बायकोचा उल्लेख करतात ते. त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना? तुम्ही काय केलं 15 वर्ष? कोणासाठी लढले? स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पदं मागितले. सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे. मंदा काकू कोण आहेत? मंदा काकूंना चेअरमन केलं, रोहिणीताईंना चेअरमन केलं, रक्षाताईंना खासदारकी उमेदवारी घेतली. पण आज असं आमचा आरोप असा आहे, आमचं म्हणणं असं आहे, आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना, जयंत पाटील साहेबांना, उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षाताईंची उमेदवारी घेतलेली आहे. जळगावच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला उमेदवारी मिळावी आणि त्या ठिकाणी जयंत पाटील यांनी देखील उमेदवारी जाहीर केली. मात्र आता ते म्हणतात की डॉक्टरांच्या सल्ल्याने लढवू इच्छितात. तेच सांगतोय आम्ही. अनेक लोकांनी लोकप्रिय आहेत ना ते स्वतः. सुरेशदादांनी जेलमधून निवडणूक लढवली, देवकरप्पांनी लढवली. यांनी करावं, गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी, मुलीला लढवावी. एका बाजूला सुप्रियाताई लढतायत पक्षासाठी, सुनेत्राताई वहिनी साहेब आमच्या लढतायत पक्षासाठी. पक्षात वेगळा विचार असतो. यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी. यांच्यासाठी जागा सोडली. यांनी रावेरची जागा मागितली. यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे, ती जागा घ्या. हे कसलं षडयंत्र होतं? 84 वर्ष असताना साहेब वनवन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे. हे मुक्ताय त्या रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आता सुनेची निवडणूक सोपी करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. प्रश्नच नाही. पाऊल उचललं म्हणजे धोका दिला आहे पवार साहेबांना. कशा पद्धतीने? सुनेच्या उमेदवारीसाठी छुपा पाठिंबा त्यांना असेल. आता कळेल सगळं. काल चंदूभाऊ पाटलांनी सांगितलंय, ते जसा प्रचार करतील तसा मी प्रचार करेल. अजून तो उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच. छुपा पाठिंबा म्हणण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये पवार साहेबांनी यायची गरज सुद्धा पडू द्यायला नको. नाथा भाऊंनी त्यांचं जर एवढं वर्चस्व होतं, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आता जो उमेदवार देईल त्याच्यासाठी गावागावात सभा घेतल्या पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जो आता चिन्ह असेल त्या चिन्हाच्या उमेदवाराला मतदान करा असं जाहीरपणे सांगितलं पाहिजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी. तरच ते खरे त्यांच्यासोबत आहेत, पवार साहेबांसोबत. दोघंही बापलेक असं आम्ही त्या ठिकाणी समजू. पवार साहेब तुम्ही CDR तपासण्याची काय सांगणार? यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला मुंबईला, त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं की तुम्ही माझी ईडी लावाल तर मी तुमची शिडी लावील. यांना ईडी, CDR याचे फोन, त्याचे फोन, यांना प्रॅक्टिस आहे. मी आता पक्षाला विनंती करणार आहे, पवार साहेबांना सांगणार आहे, विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना की यांचे CDR तपासा. हे आता कोणाकोणाला फोन करतात. हे आता ॲडमिट होतील दवाखान्यात आजारपणाचं नाव देऊन. हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा. यांचे CDR तपासले पाहिजे. यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे CDR तपासले, आता यांचे तपासायची वेळ आली आहे. अरे रायगडला गेले नाही, ते तुतारीवाला माणूसचं उद्घाटन होतं, महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेल्या नाहीत.
हे स्वतः रायगडला गेले नाही. लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल. रायगडवर अरे किमान एका पक्षात राहा ना कुटुंबाने. उमेदवारी घ्या, हिंमत असेल तर, लढायचं असेल तर. रायगडला गेले नाही. मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्षाचा. ऐकलं मी. हा, दिसतंय तुम्हाला एकनिष्ठ आहेत का नाही? दोघं नाथाभाऊंनी पळ काढलाय आणि रक्षाताईंनी पळ काढलाय, रोहिणीताईंनी. तो तारीचा ज्यावेळेस अनावरण झालं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम ॲन्युटी झालेला आहे. मग जायला पाहिजे होतं ना. मग बाकीचे लोक, अहो तो देशाचे नेते 84 वयाचे असताना त्यांना डोलीतून न्यावं लागलं. ते डोलीत जात आहे, हे खोलीत जात आहे. कशा कारणामुळे? हेच सुनेच्या उमेदवारीसाठी. जातील पवार साहेबांशी चर्चा आहे, हा, भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे, म्हणूनच त्यांनी घोषित करावं की मी मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही. हे नाही म्हणत ते. मला भाजपमध्ये जायचं तर कोणाला विचारायची गरज नाही आज सांगतात ते. असं म्हणत नाही ते की माझी संध्याकाळ होती, मी अंधारात होतो, मला पवार साहेबांनी उजेडात आणलं, मी आता मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही, हे म्हणत नाहीत ते. ग्रामीण भागात लोक म्हणता बंद पडेल. ते म्हणतात की 5 वर्षाची आमदारकी सोडून मी कशाला भाजपमध्ये जाऊ, मला आमदारकी मिळाली विधान परिषदेची. मग का बोलत होते ते की मी लढणार? त्यांनी का सांगावं? त्यांनी सांगायला पाहिजे होतं सुरुवातीपासून की पार्टी जो उमेदवार देईल त्याला मी निवडून आणणार. ते हेच सांगत गेले परवापर्यंत, मीच लढणार, मीच लढणार आणि आता मीच पळणार. वाढवायच्या व्यतिरिक्त त्यांनी पक्षामध्ये गटबाजी निर्माण करायचा प्रयत्न केला 100%. आणि अपक्षात राहताना त्यांनी दुसरीकडे सुनेला पण उमेदवारी दिली. हे डावपेच जे त्यांच्याकडून शिकले पाहिजे असं तुम्ही म्हटलं, त्यामुळे काय म्हणायचं? डावपेच यांना डावपेच बोललं गेलं असेल माझ्याकडे. हे कसले डावपेच आहेत त्यांचे? हे तर फसवणूक आहे एक प्रकारची. ते त्या व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये येऊन सांगतात की मला विचारायची गरज नाही भाजपमध्ये जाण्यासाठी. हां, आमचं एकच म्हणणं आहे, इतकं जर ते बोलतायत ना, त्यांनी पहिले विधान परिषदचा राजीनामा द्यावा, मग अजितदादांवर बोलावं, मग अनिलदादांवर बोलावं. सुनेसाठी त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेतली असं तुमचं म्हणणं आहे, तुम्ही काय आव्हान द्याल त्यांना? अजूनही वेळ गेली नाही. त्यांनी सांगावं की मी उभाच राहतो लोकसभेला, जे होईल ते होईल, रोहिणीताई उभी राहील. हे का सांगत नाही ते? आज नकार देत आहेत ते. मैदान सोडलंय त्यांनी, पळून गेले ते, रणछोड दात झाले ते. कशा कारणामुळे सोडलं तुम्हाला वाटतं? आता हे त्यांना विचारा तुम्ही. त्यांची खेळी आहे ना, सुनेला खासदार करण्यासाठीची खेळी आहे त्यांची. हे वरिष्ठांना आम्ही गेल्या 35 अनेक वर्षापासून सांगतोय की वृत्ती काय, वृत्ती काय. 1 वर्षापासून जेव्हापासून आले तेव्हापासून. आणि दिसेल आता पक्षाला काय झालं तर. नाहीतर राष्ट्रवादीने जळगावची जागा घेतली असती पवार साहेबांनी. तिथं चांगले उमेदवार होते, देवकर आप्पा उमेदवार होते, सतीश अण्णा उमेदवार होते, माजी मंत्री आहेत दोघं, हे दोघं उमेदवार होते. भाऊसाहेब, आता सध्या तरी राष्ट्रवादी रावेर लोकसभेसाठी उमेदवार नसल्यामुळे एक गोची झालेली आहे, काय सांगा तुम्ही? कसली गोची? तुल्य मोठा चेहरा नाहीये राष्ट्रवादीकडे असं म्हणताय ना, तो त्यांच्या पक्षाचा विषय. त्यांच्या पक्षाचा विषय. आयत्या वेळेस उमेदवार, हेच तर आमचं म्हणणं आहे ना, फसवता येते असं. आता सेटलमेंटच झाली त्यांची भाजप बरोबर, तर त्याला काही प्रश्नच राहिलेला नाहीये त्यांचा. आता ते कोणालाही सोम्या गोम्याला उभं काही करतील, दिवसांनी काही करतील. भाजपमध्ये जातील ते. त्या रोहिणीताईची उमेदवारी भाजपमधून घेतील ते. त्यांचा काय नियम आहे? त्यांच्यातले जे 2-3 प्रमुख नेत्यांची नाव, त्यांची आमदारकी शाबूत राहते ना. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. हा थेट चॅलेंज, हा, हा थेट चॅलेंज आहे तुमच्या. हो, राजीनामा द्यावा आणि सुनेचा प्रचार करा. कुटुंबामध्ये राष्ट्रवादी पण, आमदार पण आणि सुनेची उमेदवारी पण भाजपची. हे त्यांना शोभून दिसत नाही.